तर मुंबईत सुद्धा होळीचा उत्साह पाहायला मिळतोय, धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईत मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी केली जाते। सर्वांनी एकत्र येत रंगांची उधळण या ठिकाणी केलेली आहे। होळीचा सण आलेला आहे आणि अशामध्येच दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असंख्य मुंबईकर जे आहेत ते येताना दिसून येत आहेत आणि अशामध्येच पाहायला गेलं तर काही मित्र जे आहेत ते या ठिकाणी भेटलेले आहेत होळी सणानिमित्त आणि त्यांचं असं म्हणणं आहे की होळीनिमित्त आमची अनेक दिवसांनी भेट झालेली आहे। आता नेमका काय तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कामाला असता आणि आज तुमची भेट होत आहे, कसं वाटतंय? होळीचा दिवस आहे, शुभेच्छा तुम्हाला होळीच्या। होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्यातर्फे। आम्ही सगळेजण असं म्हणजे ऑफिशियल भेटत असतो, परंतु अनौपचारिक आणि असं वेळ काढून जास्त भेटत नाही इथे। आता आज होळीचं निमित्त गाठून आम्ही सगळे एकत्र भेटायला आलेलो आहोत इथं। आपला महाराष्ट्र आता हा पुरोगामी विचारसरणीचा आहे। ग्रहण वगैरे हे जर गोष्टी जरी असल्या तरी त्यातल्या काही एक वैज्ञानिक बाबी सोडल्या तर इतर बाबींच्या बाबतीत फार काही गोष्टी मनावर घेणं किंवा त्या अनुषंगाने जेवण सोडणं वगैरे अशा काही गोष्टी आताच्या हल्लीच्या जमान्यामध्ये होताना दिसत नाही आहेत। आमच्याही घरी काय रुटीन सणाचा जो स्वयंपाक आहे, पुरणपोळी वगैरे तो केलेला आहे। त्यामुळे फार काही ग्रहणाचा आम्ही विचार न करता होळी साजरी करतोय। बऱ्याच दिवसांनी मित्र भेटलेले आहेत। आजचा सण हा स्वतःला विसरून जाण्याचा आहे, आनंदाचा क्षण आहे। जीवनामध्ये वेगवेगळे रंग येणं अपेक्षित असतं, तर हा रंगांचा सण आहे। रंगांच्या आपण जसं दिव्याचा सण म्हणून दिवाळीला साजरा करतो, दिव्याचा सण आहे, तसा हा रंगांचा सण आहे। सर्वांनी आपले दुःख सुख द्वेष अनुसया सगळ्यात त्या होळीमध्ये जाळून रंग खेळायचा आणि आपल्याला स्वतः जीवन कलरफुल करायचं, ही सणामागची भावना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।